मीठ जरा जास्त झालंय कोशिंबिरीत। चव छान आहे पण भाजी खूप झणझणीत झाली आहे। हा बरी अद्दल घडली। मीच कळेल आता। अन्नाला नाव ठेवणं माझा स्वभाव नाहीये, पण चवीनं खाता तरी आलं पाहिजे की नको? आमटी खूप आंबट झाली, भाजी जहाल तिखट, कोशिंबिरीत मीठ जास्त। काकू, तुझे रुसवे फुगवे पुरे आता। स्वयंपाक तूच करत जा। कमीत कमी आपल्या घरात कसं जेवण लागतं हे तरी तिला शिकव ना। तुमच्या राग रुसव्याच्या नादात आम्ही का उपाशी राहायचं? दिगू, अरे भरल्या ताटावरून उठू नये रे। भाकरी बरोबर खरडा घे ना, बस। माणिक, अगं बाळा, खरडा वाढ दिगूला, वाढ। हो रमाई, माझं मनच नाही आणि राग जेवणावरचा नाही, इतरही प्रश्न आहेत। प्रश्न? माणिक बद्दल म्हणतोय मी। ही माणिक लग्नाशिवाय आपल्या घरात राहते। सकाळी काकू तर उघड उघडपणे बोलली, मग गावातही या विषयावर चर्चा होत असेलच ना? हो ते राहू दे, आता तुम्ही खरडा घ्या। म्हणजे विषय टाळायचा? छे हो, असं सांगायचं मी पाणी ग्रहण केलं। हिच्या बुद्धीला ग्रहण लागले। आपलं लग्न झालेलं नाहीये आणि होणार पण नाहीये। आपण काही 4-5 हजार वर्षापूर्वीच्या काळात नाही जगत आहोत। पाणी ग्रहण करते। अहो सावकार, अहो ऐका तरी, सावकार सावकार। बाबाजी महाराज, माझ्या दिगूला सुबुद्धी द्या आणि तो लग्नाला तयार होईल अशी युगत सांगा। विठुराया, माझे अहो आज जेवले नाहीत रे। तू एकाच वेळी एक चांगली एक वाईट अशा 2-2 गोष्टी माझ्या समोर कशा आणू शकतोस? मला नाही आवडत। ते जेवले नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं आहे। तुला काय वाटलं, आहोंनी माझ्या समोर माणिकताईंशी लग्न करणार नाही असं म्हटलं ह्याचं कौतुक वाटेल का मला? नाही रे। काय गये, माणिकशी लग्न करणार नाही अशी दिगूने घोषणा केली म्हणून लगेच हुरळून जाऊ नकोस। तुला काय वाटलं, तुला या घरात का ठेवलंय? एक अत्यंत महत्वाचं काम तुला करायचंय आणि त्या कामात जर तू चुकलीस ना तर तुला या घरातच काय, या गावात जगातही राहता येणार नाही, समजलं? दिगूचं माणिकशी लग्न झालं ना तर दिगूचं आणि या घराचं पण कल्याण होणार आहे। पण तो मूर्ख दिगू लग्नाचं न कळलं की चवताळतो तुझ्यामुळे। तुझ्या वाईट अनुभवामुळे तो माणिकशी लग्न करायला तयार होत नाहीये। पण आता तुला दिगूला तयार करायचंय, ही जबाबदारी तुझ्यावर आहे, समजलं? सासूबाई, मालकीनबाई, मालक तुमचंच ऐकत नाही तर ते माझं कसं ऐकतील? ऐकतील,
दिवला ती सकू म्हणजे तू किती फसवी विश्वासघातकी वाटत असली ना, तरी त्याच्या मनात तुझ्याबद्दल अजूनही एक हळवा कोपरा आहे. ती खोटारडी आहे हे कळायच्या आधी तो तिची पाठराखण करायचा. आठवतोय ना तुला? हो. मग ती लपलेली भावना त्याच्या मनातनं तू उपटून फेकून द्यायचीस. त्यामुळे सखू म्हणजे तूच किती दुष्ट, किती कावेबाज, किती लबाड होती हे तिला पटवून द्यायचंय, उमटवायचंय त्याच्या मनावर. आणि हे सगळं तू म्हणजे सखू त्याला सांगते असं तिगुला वाटता कामा नये. त्यामुळे सखू किती वाईट होती आणि आणि माणिक किती चांगली आहे. माणिक जितकी रूपवान आहे तितकीच ती मनानंही चांगली आहे हे दिगूला पटवून द्यायचं. कळलं? कळलं का? विठुराया, आजपर्यंत मी अनेक कसोट्या दिल्या, अग्निदिव्य केली, पण माझी भक्ती कुठे कमी पडली रे की मला इतकी मोठी कसोटी द्यावी लागतीये. मी प्रतिव्रता आहे रे विठुराया. मीच माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न करावं यासाठी त्यांचा होकार मिळवायचा, तेही माझ्या स्वतःबद्दल वाईट सांगून. या कसोटीपेक्षा अग्निदिव्य सोपं वाटतंय रे विठुराया. तर तूच हे माझ्याकडनं करून घे. खरंच सासूबाईंनी खूप अवघड जबाबदारी दिली. ए शंभू, तुझी ती माई आजी आहे ना, मॅ 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 मॅ, तिच्याकडे नेऊन सोडे ना तुला. आम्हाला छळतोस काय रे? हा काका आजोबा धोत्रात पारकून पाडी ना आणि घोड्यासारखा तुकडुक तुकडुक करून पळवीन. हा चिडला रे चिडला, एक मुलगा चिडला. काका काय चाललंय तुझं? हिशेबाचा कागद आणायला आज चालला होतास ना, मग त्याला काय चिडवतोयस? जा. हो हो अरे आणतो रे. आणि शंभू काय रे, मोठ्या माणसांशी कसं वागायचं हे शिकवलं नाहीये का तुला? यासला आगाऊपणा चालणार नाही, सांगून ठेवतो. मी तुझ्याशी कट्टी आहे, तू माझ्याशी बोलू नकोस हा. सगळे रागवा माझ्यावर. कट्टी कशाला घ्यायची शंभूराजे? अहो आधी माझं पूर्ण ऐकून तर घ्या. तुम्ही शाणे बाळ आहात की नाही, आणि मोठ्या माणसांशी असं बोलायचं असतं. तुम्ही काका आजोबांशी रागवून का बोललात? तुला ठाऊक नाही, काका आजोबा त्या माणिकचं कौतुक करत होते आणि तुला नाव ठेवत होते. ते माणिकचीच बाजू घेतात. माणिक वाईट आहे, चांगली नाहीये. खरं सांगू का शंभूराजे, त्यांचं ना बरोबरच आहे. माणिकताई दिसतात तितक्या रागीट आणि दुष्ट नाही येतो. दुष्ट तर तुमची सखू मामी होती. तेव्हा मी गावात नव्हते, पण मी खूप ऐकलंय तुमच्या सखू मामी बद्दल. पण माणिकताई तशी नाहीये हो. ती दिसायला खूप सुंदर आहे, आणि शिवाय तिचं खूप खूप प्रेम आहे हो तुमच्या मामावर. मग सकू मामीचं प्रेम नव्हतं का दिगू मामावर? ती खरंच दुष्ट होती. असणारच ना, म्हणून तर तुमच्या सखू मामीला सगळे घाबरायचे.
शंभूराजे, तुम्हीच मला सांगा, घरातली एकही व्यक्ती त्यांच्याबद्दल चांगलं बोलायची का? का नाही बोलायचे? कारण तुमच्या सखू मामीने सगळ्यांना खूप त्रास दिला हो. तुमच्या विनू मामाच्या डोक्यावर फटका मारला आणि तुमच्या मोठ्या मामांचा तर जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणे. गावात आगी काय लावल्या, गंगा मावशीचं कोकरू मारलं. बस झालं. थांबव हे. शंभू, आज जा. एकही शब्द न बोलता ताबडतोब आज जा. काय ग, काय मूर्खपणा आहे त्या लहानग्या शंभूला? हे काय नको ते सांगतेस तू? या असल्या गोष्टी ऐकण्याचं वय तरी आहे का त्याचं? मुळात का सांगतेस? तो खूप लहान होता, त्याला आठवत पण नसेल. मग कशाला सांगायचं? काही थोरवी सांगत असतीस तर गोष्ट वेगळी होती, पण ती सकू तेवढ्या लायकीची तरी होती का? अत्यंत धोकेबाज, खोटारडी आणि विश्वासघातकी होती. नवरा, हे घर, हे सासर, इथली माणसं तिच्यासाठी खेळणी होती, खेळणी. ती आमच्या भावनांशी वाटेल तसं खेळत होती. पण मीच मूर्ख. तिचा तो सात्विक निरागस भाव मला भुलवत होता. मुखवटा होता तो. ढोंग होतं सगळं, ढोंग. खूप खूप भोगावं लागलं मला त्या सखूमुळे. अशी कशी चुकली माझी पारख? हे काय? तुला रडायला काय झालं? मी त्या सखूला बोलतोय ना. त्या कृतज्ञ, बेईमान, खोटारड्या सखूला बोल लावतोय, तिला दुष्ण देतोय. मग तू का रडतीयस? तुम्ही त्यांना बोलताय म्हणून मी रडत नाहीये हो. तुम्हाला होणारा त्रास बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. महागाऊ आहे. सावकारांवर छाप टाकायला बघतेस काय? सासूबाईंनाच सांगायला हवं. जुन्या आठवणीच त्रासदायक वाटतात मला, म्हणूनच डोक्याचा भडका उडतो माझ्या. जे विसरायचंय ते उगाळून काय फायदा? ती सखू आधी खूप चांगली होती, पण ते जाऊ दे. त्याचा जास्त त्रास होतो मला. जाऊ दे, नको तो विषयच नको. सासूबाई, हो बघा बघा, तुम्ही इतक्यांदा नाही म्हणून सुद्धा ही तुमचा सावकारांशी बोलतच राहते, लाळ गोटेपणा करतेच, सतत सावकारांना चिकटलेली असते हो. काहीतरी सांगत राहते. इतकं काय बोलायचं असतं हिला सावकारांशी ना, मला तेच कळत नाही. मिळाली संधी की लागली बोलायला. तर म्हणते चांगल्या झिंजा धरून ना घराबाहेरच काढा हिला. आता माणिकला काय सांगू? सखूला मी घराबाहेर काढूच शकत नाही, आणि मी सांगितलंय तेच सखू करते. माझ्या सांगण्यावरूनच तर ती दिगूशी बोलते, तेही माणिक तुझ्याचसाठी. सासूबाई, अहो चांगलं खडसावा तुम्ही त्या तुळसाला. हो, काय ग तुळसा, छान चाललंय. दिगूशी गप्पा मारायला तुला इथे कामाला ठेवलंय का? जेव्हा बघावं तेव्हा दिगूच्या अवतीभवती घुटमळत असतेस. घरात कामाचा ढीक पडलाय आणि तू इथे गप्पा सोडत बसलीयस. नाही नाही रमा, इथे तू बोलू नकोस, गप्प बस. मी काही चुकीचं बोलत नाहीये. किती निर्लज्ज आहेस ग तू. दिगूचं माणिकशी लग्न ठरलंय हे माहित आहे ना तुला, तरी तू का मध्ये गोंडा घोळतीयस? चल जा, आज जा, कामाला लाग.
अगं रमाई हे काय आहे? का तू सारखा तोच तोच विषय लावून धरतीयस? मला नाही करायचंय त्या माणिकशी लग्न, मी का करेन? ते तर तुला करावंच लागेल. अगं रमाई काय बळजबरी आहे ही? आणि तू त्या माणिकला का घरात ठेवून घेतलंयस मला सांग. आणि का सतत ती माझ्या डोळ्यांसमोर येते? अगं घुसमट होते माझी रमाई. हे बघ दिगू, तुझी जी आता मानसिक स्थिती आहे ना, त्यातनं तुला बाहेर पडायला हवं, सखूला विसरायला हवं आणि त्यासाठी लग्न करायला हवं, आणि तेही माणिकशी. आणि तीच तुला यातनं बाहेर काढेल. ऐक माझं. आता मी किती वेळा नाही म्हणू रमाई, मला लग्न हा विषयच नको. का आता मुसक्या बांधून मला बोल्यावर चढवणार आहात तुम्ही? शक्य नाहीये ते. लग्न लग्न हा मुलगा मला अगदीच हतबल करून टाकतो. काय काय तुळसे, सकाळी ओरडले म्हणून दिगूशी दिवसभरात काही बोलणंच केलं नाहीस का? नाही हो, पण तुम्हीच मला. अगो बाई, किती ती आज्ञाधारक. लहानपणापासून ओळखते मी तुला. किती ऐकलंस ग माझं? अगं मंद मुली, मी सकाळी तुला ओरडले ते माणिक समोर. याचा अर्थ माझी अट, आपल्यातलं ठरलेलं बोलणं हवेत विरून गेलं असं नाही. बरं, पण माणिकताई त्यांच्या भोवतीच असतात. उगाच कारण देऊ नकोस हा. माणिकचं दिगूशी लग्न होऊ नये अशी तुझी इच्छाच आहे, पण तरीही तुझी सुटका नाही. जाऊन बोल त्याच्याशी परत. हे घेऊन जा आणि बोल त्याच्याशी. जा. इतक्या रात्री? पण तुम्हीच मला आहोंच्या खोलीत जायला बंदी घातली होती ना. बाई ग, एवढं सगळं आठवतंय तुला? मी बंदी घातली होती ते. बाकी काही ऐकलंस का ग माझं कधी? शिवाय त्याच्या खोलीत जाऊन कशाला बोलायचंय तुला? खोलीच्या बाहेर न बोललीस ना तरी चालतंय. जा. उगाच कारण देऊ नकोस. निघ. हा विषय असा अचानक कोणत्या अधिकाराने बोलायचा? माझी ओळख तर साधी कामवाली अशी आहे. आहोंना लग्नासाठी सांगणं म्हणजे पायरी सोडून वागल्यासारखं होईल. पण नाही बोलले तर तिकडून सासूबाई सळो की पळो करतील. काय करावं? काय? तू कशाला आलीस? पाणी. मग ठेव तिथे आणि जा. मी आत आलीस तर कोणी खातंय तुला? की तुलाही बंदी घातलीये कोणी? नाही. ठेव तिथे, मी घेईन नंतर. आता काय? मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी.
बोल. आणि हे बघ, शंभू बद्दल बोलणार असशील ना तर आत्ताच सांगतो, त्याला शिस्त हवी. अति लाड करून उगीच डोक्यावर चढवून ठेवू नकोस त्याला. मला शंभूराजेंबद्दल नाही, माणिकताईंबद्दल बोलायचंय. काय ग हे? माझ्या विरुद्ध सावकारांचे कान भरतेस? बघा बघा सावकाराहो, किती निर्लज्ज मुलगी आहे ही. काय ग ये, लाज काय विकलीस का तू? ही एवढ्या रात्रीची इथे काय करतेस? बोलायचंय म्हणे, दिवसा ढवळ्या नाही बोलता येत तुला. आणि सारखं सारखं सावकारांकडे काय काम असतं ग तुझं? साधी मोलकरणीस ना तू, मग काय बोलायचंय? सावकार, हो तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? हो, तुम्हाला मोहात पाडून जाळ्यात अडकवायला बघते ही. वासनेने बरबटलेली नजर यायची. ही अशी नाही ऐकणार. आता बघाच मी काय करते ते. हिला धडाट शिकवते आज. आज हिला घराबाहेर काढते की नाही ते बघाच तुम्ही. चल. अहो माणिक ते चल. आणि बस झालं, तमाशा नकोय. आणि असा सहजासहजी जाळ्यात अडकायला मी काही निर्बुद्ध नाहीये. मला माणसांची पारख आहे. तुळसा, तुला जे काही बोलायचं असेल ते उद्या सकाळी बोल. जातो. बोलण्याची परवानगी मागूनच उभी होती ती. हो सावकार, असंच का जाऊ दिलं तुम्ही तिला? वाईट चालीची मुलगी आहे ही. चांगला धडा शिकवायला हवा होता. तेव्हा काय करायचं ते कळतं मला माणिक. तू नको शिकवूस. आणि हे बघ, आरडा ओरडा तर अजिबात करू नको. तुला जे काय बोलायचं असेल ना उद्या सकाळी बोल. जा, तू पण जाऊन झोप. अगं जा माणिक. सावकारांनी पण या तुळसाला डोक्यावर चढून ठेवलंय. ही कसली कसोटी आहे रे विठुराया. सासूबाई म्हणतायत आहोंशी बोल, माणिकताई म्हणते आहोंशी बोलू नको. मी काय करू रे? माझ्या ना सहनशक्तीची आता सीमा झाली. विठुराया, जे थांबवण्यासाठी मी इथपर्यंत आले ते मी स्वतः करतेय. मीच माझ्या कुंकवावर घाला घालतेय रे. पण नाही, बास झालं आता. मी रडत बसणार नाही. मी माझ्यासाठी लढेन. मी घाबरणारही नाही. धडपणाखाली येऊन वाटेल ते करणार नाही. मी कोणाचा अपमानही करणार नाही. पण आहोंच्या आणि माणिकताईच्या लग्नासाठी मी प्रयत्न करणार नाही.